हे आहे बीट. खूप दिवस झालं हे बीट घरात आणून ठेवलं होतं, पण त्याचं बीटाचं क्यूब करेन, ज्यूस करेन म्हणून मी ते वापरलंच नाही. आणि ठरवून कुठलंच काम होत नाही, आज करू उद्या करू ह्याच्यावरच होतं. आणि आता असं वाटलं जाऊ दे, चेंज करत बसले कपडे वगैरे बदलत व्हिडिओ करताना, तर हे मनातलं जाईल, त्यासाठी हा व्हिडिओ करायला घेतला. तर एक बीट होतं, असं विरेन नाही म्हणून असं वाटलं काय काम करायचं काय कळतच नाही. मग हे बीट घेतलं एकदम बारीक वाटून. आता त्याचे मी क्यूब करणार होते, पण रोजच क्यूब टाकून पिणार आपण हे पण होणार नाही. मग कधी कधी असं वाटतं की लहान मुलांच्या सारखं जगावं. जसं की लहान मुलं कसं पटकन मनात आलं की तेच करून टाकतात, आपण पण कधी कधी असं वाटतं की तसंच करावं. म्हणून मी पण आता ठरवलं काही वेळेला तसंच जगावं. खरं तर लहान मुलांसारखं खात राहिलं की काय दुखत नाही. म्हणजे हे कमी झालं ते कमी झालं, त्याचा जास्त झालेला विचार करून करून आपलं खरं आपल्या शरीरातलं काहीतरी B12 कमी झालंय, हिमोग्लोबिन कमी झालंय असं आपल्याला सतत वाटत राहतं. मग ते मनात नको याला, म्हणून मी आज हे बीटाचा हलवा करते. म्हणजे जाता येता तरी कमीत कमी आपण 1 चमचा तोंडात टाकू शकतो ना. एकदम बारीक वाटून घेतलंय मिक्सरच्या भांड्यात. एकच बीट दरवेळेला एकच करायचं. 4-5 दिवस तरी एक चमचा पुरल ना. आणि त्याच्यात 1 वाटीवर साखर. जसं गाजराचा हलवा खातो ना तसंच 1 चमचा फक्त रोज औषध म्हणून खायचं ठरवलंय आता. त्याच्यात 1 वाटी साखर, थोडीशी सुंठ पावडर, हलवून हलवून पूर्ण एक जाम करतो तसं जसं जाम बनवतो ना तसं बनवणार आहे. आणि डब्यात भरून ठेवायचं. झालं शॉर्टकट मध्ये. रोज रोज कच्चं बीट खायचं कंटाळा येतो आणि कधी कधी कुणाला पचत पण नाही. तसल्या काय भानगडी नको म्हणून हे शिजवून तुम्ही पण एकदा ट्राय करा. आणि असंच कधीतरी चांगले संकल्प करायचे. लहान मुलांसारखं जगायचं म्हटलं तर लहान मुलांसारखं आपल्याला प्रत्येक वेळी काहीतरी खात राहणं हे जमत नाही. खाल्लं ना तरी ते जिरत नाही, तेवढं आपलं वर्कआउट नसतं. पूर्ण शिजवून झालं. हातात घेतलं की मनात आलं की पटकन हातात घेतलं नाही एखादं काम आणि पटकन केलं की त्याला जरा वेळ लागत नाही, होऊन जात. म्हणजे तसं मी आत्ता मनावर घेतलंय ना, आज केलं. आता रोजच्या रोज मी पण हा 1 चमचा खाणार. तुम्ही पण एकदा हे ट्राय करून बघा. आणि एका वेळेला 1 चमचा रोजच्या रोज 6 दिवस तरी पुरेल ना. 6 दिवस 1 चमचा सकाळ संध्याकाळ. आमच्या सासू सुनांना